संयुक्त कुटुंब, एक गोड गोष्ट, एक कठीण परीक्षा. एक घर होतं मोठं, मायेचं गाठोडं. तिथं राहत होतं एकत्र 8 जणांचं झाड गोंधळ. आजी आजोबा, बाबा आई, काका काकू, भावंड सगळी प्रेमाने गच्च भरलेली, पण ताणांची सावली हलकी. सकाळी एकत्र चहा, संध्याकाळी हास्याची मैफिल. 2 पैशांवर चालत होतं सुखाचं सुंदर डील. पोरींचं लाड, मुलांचं खेळणं आणि भांडणं, पण त्यातही एक वेगळीच जुळवणं. पण कधी कधी मन दाटून येई, एकटेपणा भासे गर्दीत, शब्द अपुरे ठरेच काही. कुणाचं स्वप्न दबलं, कुणाचं मत नाकारलं, मोठ्यांचं ऐकावं म्हणून बालपण हळूच हरवलं. आईचं हसू कधी ओसरलं, कारण दुसऱ्यांच्या मतांना झुकावं लागलं. काकाला वाटे माझं कोणी ऐकत नाही, आणि बाबा म्हणत आपणच तर सगळं चालवत आहोत ना भाई. प्रेम होतं, पण हक्काचं नसे, जिथे स्वतःसाठी थांबायचंही कुणाला वेळ नसे. पण एका आजीच्या हाकेत अजूनही सगळे जमतात. एका सणात, एका आठवड्यात आठवणी पाझरतात. संयुक्त कुटुंब म्हणजे फक्त घर नाही, ती एक शाळा आहे जिथं माणूस पण शिकायला मिळतं. कधी हसवणारी, कधी रडवणारी. ही गोष्ट आहे जरा गुंतवणारी. फायदे आणि तोटे असतात सगळ्याच नात्यात, पण एकत्र असणं हाच असतो जीवनातला खरा श्वास.